नमस्कार. राखी पौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे आणि मी राख्या आणायला चाललेली आहे. राख्या आणि काही गिफ्ट्स. तर मी एक छोटीशी लिस्ट बनवली आहे. माझ्या लिस्टमध्ये कोणी मिसिंग नाही आहे ना, प्लीज मला सांगा. एक राखी त्या कृष्णासाठी. एक राखी त्या कृष्णासाठी, जो कायम भावासारखा उभा राहतो असंख्य भगिनींसाठी. एक भेटवस्तू त्या द्रौपदीसाठी. एक भेट त्या द्रौपदीसाठी जिचे नाव काढले जाते आजही बंधुप्रेमासाठी. एक राखी आपल्या जवानांसाठी. एक राखी आपल्या जवानांसाठी, जे निवडतात जीवनदान केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी. त्यांच्या सख्ख्या बहिणीला ते सोडून जातात असंख्य बहिणींसाठी. आणि म्हणून एक भेट त्यांच्या बहिणीसाठी. एक भेट त्यांच्या बहिणीसाठी, जी वाट बघत बसते भावाच्या भेटीसाठी. जी वाट पाहत राहते भावाच्या भेटीसाठी, राखी पोस्टाने पाठवते त्याला आणि प्रार्थना करते त्याला सुरक्षित ठेवण्याची. एक राखी आपल्या सिक्युरिटी आणि वॉचमन भैयासाठी. एक राखी आपल्या सिक्युरिटी आणि वॉचमन भैयासाठी, झोपेचा त्याग आणि पायाला रग ते सहन करतात केवळ आणि केवळ आपल्या घरांच्या संरक्षणासाठी. म्हणूनच एक भेट त्यांच्या बहिणीसाठी, जिला कुठेतरी गावात दिले असते केवळ कष्ट करण्यासाठी आणि राबण्यासाठी. एक राखी अर्थातच माझ्या सगळ्या भावांसाठी. एक राखी अर्थातच माझ्या सगळ्या भावांसाठी आजचा दिवसच असतो ना, बालपणीच्या आठवणींसाठी. मामे, मावस, आत्ते, सख्खे, नात्यांची नावे अनेक. कोणी जवळ, कोणी लांब, कोणी आता परदेशी, पण सगळ्यांच्या भावना मात्र एक. राखी किती भारी आणली आहे आणि ओवाळणीत काय आणलं आहे, ह्याचे अप्रूप असायचे लहानपणी. राखी किती भारी आणली आणि ओवाळणीत काय आणलं आहे, ह्याचे अप्रूप असायचे लहानपणी. पण आता मात्र हे नाते अबाधित राहावे एवढीच प्रार्थना असते देवापाशी. आणि म्हणून एक भेट माझ्या वहिनीसाठी बरं का. आणि म्हणून एक भेट माझ्या वहिनीसाठी सुद्धा बरं का. खरं तर आता तिचा हक्क असतो माझ्या भाऊरायावर. खरं तर आता तिचा हक्क असतो माझ्या भाऊरायावर, पण तरीही ती तितकेच प्रेम करते माझ्यावर. एक राखी आपल्या सगळ्या बहिणींसाठी सुद्धा. एक राखी आपल्या सगळ्या बहिणींसाठी, कारण एकमेकींना साथ देत एकमेकींचे भाऊ आपण बनतो अनेकदा. एकमेकींना साथ देत एकमेकींचे डोळे पुसत कित्येक वेळेला एकमेकींचे भाऊ बनतो आपण अनेकदा. चला प्लॅन करूया पटपट. राखी पौर्णिमा साजरी करूया. भाऊ बहिणीच्या नात्याचे रक्षण होण्याची राखी बांधूया आणि भावा बहिणी दोघांचेही कल्याण होईल अशीच प्रार्थना ओवाळणीत घालूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा.